न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। चिकलठाणा खुर्द येथे जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार, सरपंचाच्या पतीवर मनमानीचा आरोप, ग्रामस्थांची चौकशीची मागणी। सेलू तालुक्यातील मौजे चिकलठाणा खुर्द येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ जिल्हा परिषद परभणी यांना निवेदन देऊन कामाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। नेमके प्रकरण काय? ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार गावात जल जीवन मिशनचे काम सुरू असताना कोणतीही ग्रामसभा किंवा मासिक सभा घेण्यात आलेली नाही। सरपंच महिला असून त्यांचे पती सर्व कारभार स्वतःच्या मर्जीने चालवत असल्याचा खळबळजनक आरोप निवेदनात करण्यात आला आहे। ग्रामस्थांचे मुख्य आरोप, निकृष्ट दर्जाचे काम कोणालाही विश्वासात न घेता अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केले जात आहे। रस्त्याची दुरवस्था, कामासाठी गावातील संपूर्ण रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत, ज्यामुळे नागरिकांना चांगले कठीण झाले आहे। धमकवण्याचे प्रकार, कामाबद्दल विचारणा केली असता पती आणि ग्रामपंचायतीचे सेवक सर्वोच्च अरवीच्या भाषेत बोलून धमकावत असल्याचे निवेदनात म्हटले आहे। निधीचा अपव्यय, यापूर्वीही अशाच प्रकारे 40 ते 50 लाख रुपयांचा निधी वाया घालवण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। तात्काळ चौकशीची मागणी, शासनाचा पैसा वाया जाऊ नये आणि ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी या संपूर्ण प्रकरणाची गटविकास अधिकारी, बीडीओ किंवा स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी उत्तम इंद्रजित लोखंडे व समस्त ग्रामस्थांनी केली आहे। या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी पाणीपुरवठा विभाग आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय सेलू यांनाही माहितीसाठी देण्यात आले आहे। आता प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। परभणी जिल्हा ब्युरो चीफ उत्तम लोखंडेची रिपोर्ट।